नमस्कार मित्रांनो, आता तुम्ही देखील तुमच्या मोबाईलवरून मतदान कार्ड डाउनलोड करू शकता. सोबत मतदान कार्डमध्ये दुरुस्ती व मतदान कार्ड अपडेट देखील करू शकता, ज्यामध्ये आपले नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि डेट ऑफ बर्थ इत्यादी अगदी सहज मोबाईलवरून करू शकता. त्यासाठी आपणास प्ले स्टोअरवरून हे ॲप डाउनलोड करायचे आहे. या ॲपची लिंक मी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेथून देखील आपण ते ॲप डाउनलोड करू शकता. चला तर मग अगदी सहज आपण मोबाईलवरून कशाप्रकारे ही दुरुस्ती करायची, अपडेट कसे करायचे याविषयीची माहिती घेणार आहोत. हे ॲप डाउनलोड करा. त्यानंतर डाउनलोड केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल, ज्यामध्ये आपणास मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड ई वोटर कार्ड यावरती क्लिक करायचे आहे. आणि यावरती क्लिक केल्यानंतर येथून आपण आपले मतदान कार्ड डाउनलोड करू शकतो. चला तर मग आपण पत्त्यामध्ये दुरुस्ती कशी करायची हे बघणार आहोत. यासाठी आपणास वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म यावरती क्लिक करायचे आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल, ज्यामध्ये आपणास खाली स्क्रॉल केल्यानंतर यामध्ये फॉर्म नंबर 8 हा सिलेक्ट करायचा आहे. करेक्शन हा सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल, ज्यामध्ये आपल्या अगोदरचे जर युजर अकाउंट असेल तर आपण मोबाईल थ्रू लॉग इन करू शकता, किंवा आपण जर पहिल्या वेळेसच या ॲपमध्ये आला असाल तर न्यू युजरवरती क्लिक करून आपण अगोदर नोंदणी करून घेऊ. अशा प्रकारे नोंदणीसाठी ही टॅब ओपन होईल, ज्यामध्ये आपला मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे. त्यानंतर आपले नाव ही माहिती भरायची आहे आणि OTP सेंड झाल्यानंतर आपले इथे अकाउंट सक्सेसफुली क्रिएट होईल. त्यानंतर आपणास लॉग इन करायचे आहे. इथे लॉग इन झाल्यानंतर आपण बघू शकता अशा प्रकारचा इंटरफेस ॲपचा ओपन होईल, ज्यामध्ये आपण येथून कार्ड देखील डाउनलोड करू शकता, आपले मतदान कार्ड. चला तर मग आपणास कशाप्रकारे मतदान कार्डमधील पत्ता दुरुस्त करायचा याविषयी माहिती घेणार आहोत. त्यासाठी आपणास वोटर रजिस्ट्रेशन फॉर्मवरती क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा जो फॉर्म आहे 8 नंबरचा हा ओपन होईल. याला क्लिक केल्यानंतर आपण समोर बघू शकता, यावरती क्लिक करायचे आहे. येसवरती आय हॅव वोटर ID आणि वोटर ID वरती क्लिक केल्यानंतर नेक्स्टमध्ये आपणास आपला वोटर ID कार्डचा जो नंबर आहे ID तो टाकून घ्यायचा आहे. तो टाकल्यानंतर आपल्याला फेस डिटेलवरती क्लिक करायचे आहे. आपलं राज्य निवडायचं आहे. प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर डिटेल्स आहे ती पूर्ण ओपन होईल, बघू शकता तुम्ही. नेक्स्टवरती क्लिक करा, कन्फर्म करा आपलीच डिटेल आहे का. अशा प्रकारची स्लाईड ओपन होईल, ज्यामध्ये नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आधार नंबर भरायचा आहे. आधार नंबर भरल्यानंतर आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करा. त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल, ज्यामध्ये आपणास काय करेक्शन करायचे आहे हे महत्त्वाचे आहे, ते निवडून घ्या. त्यासाठी अशा प्रकारे मी निवडून घेतले आहे करेक्शन ऑफ एंट्रीज. त्यानंतर समोर नेक्स्टवरती क्लिक करा. यामध्ये बघू शकता आपण एवढ्या सर्व्हिसेस आहेत. आपण मतदान कार्डमध्ये आपले नाव दुरुस्त करू शकतो, जेंडर दुरुस्त करू शकतो, मेल फिमेल जे असेल ते. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, त्यानंतर रिलेशन टाईप, रिलेशन नेम आणि ॲड्रेस म्हणजे पत्ता, मोबाईल नंबर आणि आपला फोटो देखील आपण अपडेट करू शकता. त्यासाठी त्याला क्लिक सिलेक्ट करायचं आहे, जी दुरुस्ती करायची आहे त्या दुरुस्तीसाठी. त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करू शकता. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपले नाव एंटर करायचे आहे. नाव एंटर केल्यानंतर आपल्याला काही परमिशन द्यायचे आहेत, कारण आपल्याला जे दुरुस्ती करायची आहे ॲड्रेसची, त्यासाठी डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहे, ज्यामध्ये मी माझे आधार कार्ड अपलोड करत आहे ॲड्रेस दुरुस्तीसाठी. चला, त्यानंतर बघू शकता येथे 2 MB पर्यंतचे आपण डॉक्युमेंट निवडू शकता. हे डॉक्युमेंट निवडल्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर समोर ती माहिती वाचून घ्या, काय नाही, डिक्लेरेशन फॉर्म आहे आणि आपलं इथे नाव भरायचे आहे. नाव भरल्यानंतर आपल्या गावाचं नाव इथे भरायचं आहे आणि नेक्स्ट डनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपणास माहिती ओपन होईल, ज्यामध्ये आपल्याला आता लास्टची पर्याय आहे, ज्यामध्ये आपणास ई-साईन करायची आहे. ई-साईन आधार थ्रो होती. चला कशा प्रकारे केल्या जाते बघू. त्यासाठी ई-साईन या टॅबवरती क्लिक करायचे आहे. ई-साईन ॲट सबमिट क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता आपल्याला अशा प्रकारची माहिती कन्फर्म एकदा करायची आहे. कन्फर्म झाल्यानंतर कंटिन्यू टू ई-साईन यावरती क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक इंटरफेस दिसेल, थोडंसं वेट करा. त्यानंतर आपल्यासमोर आपला आधार नंबर एंटर करण्याचे ऑप्शन आहे, ज्यामध्ये आपला आधार नंबर एंटर करा आणि गेट OTP वरती क्लिक करा. या OTP वरती क्लिक, आपला जो आधारला मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्या मोबाईल नंबरवरती OTP जाईल. OTP व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला असा मेसेज दिसेल स्क्रीनवरती, थँक्यू, म्हणजे आपलं ॲप्लिकेशन रजिस्टर झालं आहे, सक्सेसफुली सबमिट झालं आहे. ज्यामधला आपल्याला युअर रेफरन्स ID जो आहे तो जतन करून ठेवायचा आहे आणि आपण आपल्या ॲप्लिकेशनचे स्टेटस चेक करू शकतो. ट्रॅक युअर ॲप्लिकेशन इथं बघू शकता आपण. या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपण आपल्या ॲप्लिकेशन ID टाकून चेक करू शकता.
आणि 10 ते 12 दिवसात आपल्याला ही दुरुस्ती पाहावयास मिळेल. अशा प्रकारे माहिती होती मित्रांनो. यामध्ये बघू शकता आपण ट्रॅक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची BLO अपॉइंटेड अशा प्रकारची डिटेल्स दिसेल. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या अपडेट कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपण आपले मतदान कार्ड अपडेट करू शकतो, दुरुस्ती करू शकतो, किंवा आपल्या मतदान कार्डला मोबाईल नंबर असेल, त्यानंतर नाव दुरुस्ती असेल, किंवा आपला फोटो चेंज करू शकतो. अशाच प्रकारची सेम प्रोसेस आहे, काही वेगळं नाही. चला तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, धन्यवाद मित्रांनो.